धन्य धन्य योगी सर्व जगात मोरया गोसावी नाम प्रख्यात. अतुल तप आहे त्यांचे विख्यात. विघ्नहराचे दर्शन त्या नित्य होत. त्यांच्या तपसामर्थ्याची योगे मोरेश्वरीचे देव चिंचवडी आले. तप तेजांचे अद्भुत सामर्थ्य भक्तांवरी केले त्यांनी परमार्थ. गणेश भक्ता मादी श्रेष्ठ अत्यंत प्रसन्न पूर्ण झाले त्यावरी एकदंत. मार्गशीर्ष वद्य षष्ठी लागोनी समाधी घेतली चिंचवड स्थानी. गणेशाची भक्ती उपजो माझ्या चित्ती. कृष्ण सुत तव करीतो विनंती. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत चिंचवड येथील मोरया गोसावी या मंदिरामध्ये. तर हे मंदिर पावना नदीच्या किनारी स्थित आहे. तर इथं बघा मंदिराचा परिसर किती मोठा आहे. इथं विठ्ठल रुक्मिणीचंही मंदिर आहे आणि छान छान गणपती बाप्पांच्याही छान अशा मूर्त्या आहेत. तर हे आहे मुख्य गाभारा आणि आता आम्ही जात आहोत दर्शनासाठी आतमध्ये, जिथे मोरया गोसावींची संजीवन समाधी आहे. तर आम्ही दुपारच्या वेळेस दर्शनाला गेलो होतो, त्यामुळे तिथे काही एवढी जास्त गर्दी नव्हती. 4 वाजता साधारण गेलेलो होतो. त्यानंतर मात्र तिथे भरपूर गर्दी वाढली होती संध्याकाळी 6 नंतर. तर इथे बघा मंदिराच्या भिंतींवरती मोरया गोसावींची खूप खूप सुंदर कथा, त्यांचे चित्र वगैरे लावलेले आहेत आणि ते सर्व पाहून आम्ही इथं आतमध्ये निघालो होतो. तर इथे आहेत स्वयंभू गणपती बाप्पा, जे झोपलेल्या अवस्थेमध्ये असे प्रकट झालेले आहेत. तर तिथे मला एका ताईने माहिती सांगितली की ते स्वयंभू आहेत म्हणून. तर तिथे जास्त गर्दी नव्हती म्हणून मला खूप छान शूट करता आलं. तर मोरया गोसावींची कथा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर चला मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगते. श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेश भक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यातील शाली नावाचे गाव होते. त्या गावी श्री वामन भट्ट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी हरितस गोत्राचे वैदिक असलेले श्री वामन भट्ट व त्यांच्या पत्नी सौ पार्वतीबाई या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या. परंतु एक दुःख त्यांच्या मनाला जाळत होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्नी बरोबर तीर्थयात्रा करत ते इसवी सन 1324 मध्ये मोरगावला आले. मोरगावला भूस्वानंद म्हणतात. श्री वामन भट्ट यांनी ठरवले की पुत्रप्राप्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान करायचे व तपश्चर्या करून श्री मयुरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अशा प्रकारे त्यांनी 4 तप सरासरी 48 वर्ष अनुष्ठान केले. एके दिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयुरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले, वामना, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन. वामन भट्टांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या वेलीला साक्षात्काराचे फूल उमलले. प्रत्यक्ष मयुरेश्वर पुत्र रूपाने त्यांच्या घरात नांदणार हे भाग्य परते कुठले. थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या. 9 मास भरताच शालिवाहन शके 1297 सन 1375 विधातरू नाम संवत्सर माघ शुद्ध चतुर्थी शुक्रवारी रेवती नक्षत्र द्वितीय चरण मध्यान्ह काळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयुरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली. मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवण्यात सर्वजण प्रेमाने त्याला मोरया म्हणत. वयाच्या 8व्या वर्षी मोरयाची मुंज झाली. मोरया रोज श्रीकाल संध्या गायत्री जप सूर्योपासना अग्निपासना आणि अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा केली. अष्टविनायकाची यात्रा त्यांनी केली. विनायकातील प्रत्येक क्षेत्री ते अनुष्ठान करीत व त्या गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ते पुढे जात. यामागे भविष्यातील एक संकेत होता. गणेश भक्तांना अष्टविनायकाचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा हेतू होता. स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते व पुढील 7 पिढ्यांमध्ये गणेशाचे अंश रूपाने अस्तित्व होते. अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच ते श्री मोरयांना श्री सद्गुरू नयन भारती गोसावी या रूपाने सद्गुरूंची प्राप्ती झाली व त्यांनी नयन भारती गोसावी यांनी कफनी रुद्राक्षाची माळ कमंडलू दिले. मंत्र उपदेश देत श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. मोरया गोसावी बनले. तर मोरया गोसावींचा सगळीकडेच मोठा बोलबाला झाला. पण यात जनाची उपाधी वाढली. ध्यान धारणेला वेळ मिळेना. मग एक दिवशी अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवडला जवळच्या किवजाई जंगलात आले. त्याच वेळी श्री मयुरेश्वराने दृष्टांत दिला की तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव येथे वारीस येत जा. त्यांनी नंतर ताथवडे येथील केजूबाई मंदिर येथे वास्तव्य केले. एकांतात ध्यान धारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती.
चिंचवडकरांनी त्या गावात आणले. आजचा हा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात ह्या मोरया गोसावी राहू लागले, त्यात त्यांची सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड येथे सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीची मोरयाची पूजा करत पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड येथे मोरगाव वारी करू लागले. श्री मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरयांनी गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला. वयाच्या 96व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवण्यात आले. पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिला. याप्रमाणे मोरयांच्या 104व्या वर्षी श्री मोरया व उमा मातांच्या पोटी श्री चिंतामणीने जन्म घेतला. श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज वयाच्या 117व्या वर्षीपर्यंत मयुरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगावी वारी करत होते. पण वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पुजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया तिथे असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकुळ होऊन मयुरेश्वराचा धावा करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझे भेटीची बहु आस रे मोरया, देखीता बाहू झाले दिवस रे हे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया. हा धावा मयुरेश्वरांनी ऐकला व पालनहार श्री मयुरेश्वर मोरया समोर त्यांच्या प्रकट झाले व मोरयाने म्हणाले, अरे मोरया, कशासाठी एवढा अट्टहास करतोस? आपल्याचे द्वैत अद्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहोत. म्हणून श्री मयुरेश्वराने त्यांना सांगितले, तू आता वृद्ध झालास, तू आता मोरगावास येण्याची गरज नाही. मी तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीमध्ये सूर्याला दुसरे अर्घ्य देत असताना तांदळारूपी श्री मंगलमूर्ती हातात प्रगट झाले आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील. आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. तर गणेशांनी श्री गोसावी मोरया यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन आपल्या नावापुढे त्यांचे नाव जोडले आणि आपल्याला सुंदर असा जयघोष मिळाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर अशी सुंदर अशी गोसावी मोरयांची कथा आहे आणि हे मंदिर ही खूप छान आहे. जर तुम्ही इथे पुण्याच्या आसपास कुठे जवळ राहत असाल तर नक्कीच या सुंदर अशा मंदिराला भेट द्या. मोरया गोसावी आणि त्यांच्या 7 वंशांची इथे समाधी आहे. तर या सर्व समाधींचं दर्शन घेतल्याने तुम्हाला अष्टविनायक यात्रा केल्याचं फळ भेटतं, अशी ख्याती इथे आहे. तर असा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.